नमस्कार माझ्या बालमित्रांनो. आपल्या रामायणाच्या जादुई प्रवासात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मागच्या भागात अयोध्येच्या महालात हसण्याचे, आनंदाचे आणि छोट्या पावलांचे क्षण आले. कारण राजा दशरथ आणि त्यांच्या 3 राण्या यांना पुत्ररत्न झाले. 1 नाही, 2 नाही, तर 4 सुंदर राजपुत्र, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. अयोध्येत उत्सव सुरू होता. रस्त्यांवर गाणी, नाच, मिठ्या आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंदी हसू. पण आजची गोष्ट अयोध्येची नाहीये. आज आपण जाणार आहोत एका नवीन राज्यात, जिथे हिरवळ आहे, फुलांचे बाग आहेत आणि मनाला शांत करणारा निसर्ग आहे. आजची गोष्ट आहे मिथिला नगरीची आणि एका अतिशय खास मुलीच्या जन्माची. अयोध्येपासून दूर सुंदर मिथिलामध्ये राज्य करत होते राजा जनक. एक शहाणा, दयाळू आणि लोकांचा प्रिय राजा. त्यांच्यासोबत होत्या राणी सुनैना, नम्र, प्रेमळ आणि सर्वांना प्रिय. त्यांचा महाल प्रकाशाने भरलेला होता, पण त्यांच्या मनात एक शांत इच्छा होती. त्यांनाही मुलं हवी होती. खूप वर्ष झालेली होती. ते रोज देवाकडे प्रार्थना करत, पण तरीही त्यांच्या पोटी मूल आलेले नव्हते. त्याच वेळी मिथिलामध्ये दुष्काळ होता. पावसाने अनेक वर्ष दर्शन दिलेलं नव्हतं. शेतं कोरडी झाली होती, नद्या सुकत चालली होती आणि शेतकरी चिंतेने भरलेला होता. एक दिवस राजा जनक शेतात गेले. आपल्या लोकांची भेट घेत होते. शेतकरी हात जोडून म्हणाले, महाराज, आम्ही सर्व प्रयत्न केले, पण शेती काहीच देत नाही. आता आम्ही काय करावे? राजाने थांबून सर्व बाजूला पाहिले. कोरडी माती, थकलेले चेहरे. ते डोळे बंद करून देवाला मनापासून प्रार्थना करू लागले. हे प्रभू, मला माझ्या लोकांना मदत करण्याची ताकद दे. मला योग्य मार्ग दाखव. आणि मग त्यांनी कोणालाही आदेश दिला नाही. ते स्वतः पुढे गेले. सर्वात कोरड्या जमिनीवरती गेले. हाताची अंगरखं वर केली. एक सोन्याचा नांगर उचलला आणि स्वतः शेती नांगरायला सुरुवात केली. सर्व लोक आश्चर्याने पाहत होते. आपला राजा त्यांच्यासोबत जमिनीत राबत होता. राजा एका ओळीनंतर दुसरी ओळ माती फोडत चालले होते. आणि मग अचानक एक आवाज झाला. नांगर काहीतरी कठीण वस्तूला लागला. राजा थांबले, वाकले आणि हळूच माती बाजूला सारली. त्यांना सापडले एक सुंदर सोनेरी पेटी, जी जमिनीत खोल गाडलेली होती. त्यांनी ती हळूच उघडली आणि त्यामध्ये होती एक छोटीशी मुलगी, रेशमी वस्त्रात गुंडाळलेली. तिचा चेहरा सूर्यासारखा चमकत होता. तिचे डोळे देखील प्रेमळ होते. तिने हसून पाहिलं आणि क्षणभर सारं काही थांबल्यासारखं वाटलं. राजा जनकांचे हृदय प्रेमाने आणि आनंदाने भरून आले. राजा तिला आपल्या कुशीत घेतात आणि तेवढ्यातच आकाशातून पाऊस पडायला लागला. वर्षानुवर्ष जे आकाश शांत होतं, ते आज आनंदाने भरून वाहत होतं. शेतं ओली झालीत. लोकांनी आकाशाकडे पाहिलं आश्चर्याने आणि आनंदाने. शेतकरी, मुलं सगळे जोरजोरात हसले, टाळ्या वाजवल्या आणि पावसात नाचू लागले. हे तर एक चमत्कार आहे, लोक म्हणायला लागली. ही राजकन्या
मिथिलावर देवांचा आशीर्वाद घेऊन आली आहे, असे देखील लोक म्हणायला लागले. राजा जनक यांच्या डोळ्यात अश्रू आणि हसू दोन्ही एकसाथ होते. राजाला नक्की समजले होते, ही मुलगी साधी नाहीच, ही स्वर्गाची भेट आहे, ही पृथ्वीचं वरदान आहे. राजा जनक तिला प्रेमाने उचलून महालात घेऊन गेले. बाळाला पाहताच राणी सुनैना यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी लगेचच बाळाला जवळ घेतले आणि घट्ट मिठी मारली आणि दोघांनी मिळून बाळाचे नाव ठेवले सीता, कारण ती मिळाली होती सीत म्हणजे की जमिनीपासून. त्या दिवसापासून सीता बनली मिथिलाची लाडकी राजकन्या. छोटी सीता फुलासारखी वाढत गेली, प्रेमळ, शूर, समजूतदार आणि अत्यंत गोड. ती पक्ष्यांच्या आवाज ऐकायची, बागेत हरणांसोबत खेळायची आणि गरजू लोकांना नेहमी मदत करायची. ती फक्त सुंदर नव्हती, तर तिचे हृदय देखील सोन्यासारखे होते. आता सीतेला बहीण आणि जिवलग मैत्रीण मिळावी म्हणून राजा जनक आणि राणी सुनैना यांनी एक गोंडस मुलगी दत्तक घेतली. तिचं नाव होते उर्मिला. आणि नंतर काही दिवसातच त्यांची चुलत बहिणी मांडवी आणि श्रुतकीर्ती या दोघी पण महालात राहायला आल्या. चारही मुली एकत्र वाढल्या, हसत, शिकत, खेळत आणि नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभ्या राहत. संपूर्ण मिथिला नगरीत हास्य, पक्ष्यांचे गाणे आणि आनंद भरून होता. तिकडे दुसरीकडे अयोध्येत राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न हेही मोठे होत होते. राजा दशरथ आणि राण्या त्यांची खूप काळजी घेत होत्या. ते चौघेही उत्साही, हुशार आणि प्रेमळ. राम जो सगळ्यात मोठा होता, हा शांत आणि समजूतदार होता. भरत नेहमी दुसऱ्यांच्या मदतीला तयार. लक्ष्मण शूर आणि चपळ, रामाच्या सावलीसारखा नेहमी सोबत. आणि छोटा शत्रुघ्न हसरा आणि मजेशीर. ते सगळे एकत्र खेळायचे, शिकायचे आणि एकमेकांवर खूप प्रेम करायचे. पण जसजसा वेळ जात होता, राजा दशरथांना समजले आता वेळ आली आहे ते मुलांनी महलातील आराम सोडून खरं शिक्षण सुरू करायचे. गुरुकुलात, त्या जंगलातील पवित्र जागी त्यांना शिकवलं जाणार होतं. पुस्तकं, गणित, धनुर्विद्या, ध्यान, घोडेस्वारी आणि एक उत्तम राजा कसा बनावा हे सगळं काही. आणि हेच आहे आपल्या पुढच्या भागाची सुरुवात. राजपुत्रांना घर सोडताना कसं वाटतं, त्यांचे गुरु कोण असतात, ते गुरुकुलात नेमकं काय काय शिकतात, हे सगळं कळेल तुम्हाला पुढच्या भागात, जिथे ज्ञानाची आणि जंगलाच्या गोष्टीची सुरुवात होते. तोपर्यंत मुलांनो, काय प्रेमळ राहा, जिज्ञासू राहा आणि आपल्या मनाचा आवाज नेहमी ऐका, जसं सीतेने केलं. आणि आता सगळ्यांनी जोरात म्हणूया का, जय श्रीराम.